श्रोते हो, श्रावण म्हणजे पावसाचा टिपूर थेंब. श्रावण म्हणजे तो कोमल शहारा. मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की ओंजळीत झेलता पावसाचा टिपूर थेंब. ओंजळीत झेलता पावसाचा टिपूर थेंब, कोमल स्पर्शाने त्या शहारले सर्वांग. ओंजळीत झेलता पावसाचा टिपूर थेंब, कोमल स्पर्शाने त्या शहारले सर्वांग. मनात हसला कोवळा श्रावण, मनात हसला कोवळा श्रावण. नि फुललेल्या सहवासात पसरले सप्तरंग, नि फुललेल्या सहवासात पसरले सप्तरंग. तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो. आणि मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिले की उन्हे तेव्हा कोवळी होती, उन्हे तेव्हा कोवळी होती, शहारलेली डहाळी होती. उन्हे तेव्हा कोवळी होती, शहारलेली डहाळी होती. तू आली होतीस घेऊन श्रावण, तू आली होतीस घेऊन श्रावण. ओल्या सरीत झालेले प्रेम पावन, ओल्या सरीत झालेले प्रेम पावन. तर या माझ्या 2 चारोळ्या होत्या. आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये मोज मुठाळ सर लिहित आहेत अकोला येथून. मोज मुठाळ सरांनी अकोला येथून लिहिलंय श्रावण या विषयाच्या अनुषंगानं की चिंब लहरीत श्रावण बरसतो, तान्हुला श्रावण मातीत खेळतो. चिंब लहरीत श्रावण बरसतो, तान्हुला श्रावण मातीत खेळतो. पिवळ्या उन्हात श्रावण रंगतो, पिवळ्या उन्हात श्रावण रंगतो. पावन श्रावण शेतात हसतो, पावन श्रावण शेतात हसतो. गर्द उत्सवात श्रावण बहरतो, गर्द उत्सवात श्रावण बहरतो. गंधाळ श्रावण वाऱ्यात डोलतो, गंधाळ श्रावण वाऱ्यात डोलतो. हिरव्या रानात श्रावण रमतो, हिरव्या रानात श्रावण रमतो. अंतरीचा श्रावण आनंदात भिजतो, अंतरीचा श्रावण आनंदात भिजतो. वाह वाह. तर श्रावण जो चिंब लहरीत बरसतो, जो तान्हुला श्रावण मातीत खेळत असतो, पिवळ्या उन्हात श्रावण रंगतो, पावन श्रावण शेतात हसतो. तर श्रावण हा कुठं कुठं भिनतो याबद्दल सरांनी खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या कवितेमध्ये केलेलं होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सोनाली सु पेडणेकर मॅडम लिहित आहेत वास्को गोवा येथून. सोनाली सु पेडणेकर मॅडम यांनी वास्को गोवा येथून प्रफुल्लित सारी या शीर्षकाखाली लिहिलंय की श्रावणातल्या सरींनी हिरवीगार नगरी, श्रावणातल्या सरींनी हिरवीगार नगरी. सणवारी आली दारी नगरात खुश सारी, सणवारी आली दारी नगरात खुश सारी. ओम नमो शिवाय जप भक्तांचा ऐकावे घरोघरी, ओम नमो शिवाय जप भक्तांचा ऐकावे घरोघरी. गोड पदार्थ प्रसाद अन प्रफुल्लित मने भारी, गोड पदार्थ प्रसाद आणि प्रफुल्लित मने भारी. वाह. तर श्रावणामुळं हिरवीगार झालेली नगरी आणि सणवार आल्यामुळे सर्वजण झालेले खुश, याबद्दल अप्रतिम सुंदर शब्दांकन या कवितेमध्ये होतं श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ कविता पाचंगरे मॅडम लिहित आहेत शिरूर जिल्हा पुणे येथून. सौ कविता पाचंगरे मॅडम यांनी शिरूर जिल्हा पुणे येथून लिहिलंय श्रावण सरी या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत श्रावण सरी या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की आतुर धरणी मातेला लागली ओढ प्रियकराची, बरसल्या श्रावण सरी आणि कूस उजवली धराची. वाह. आतुर धरणी मातेला लागली ओढ प्रियकराची, आतुर धरणी मातेला लागली ओढ प्रियकराची. बरसल्या श्रावण सरी आणि कूस उजवली धराची. अंकुर घेईल जन्म आता वर छाया धरील नभांगण, अंकुर घेईल जन्म आता वर छाया धरील नभांगण. हर्ष होईल धरणीला, हर्ष होईल धरणीला पाहून आपलं हिरवं अंगण, हर्ष होईल धरणीला पाहून आपलं हिरवं अंगण, हिरवं अंगण. वाह. तर आतुर धरणी माता आणि तिला ओढ लागलेली ती म्हणजे प्रियकराची. जेव्हा श्रावण सरी बरसतील तेव्हा कूस जी आहे धराची ती उजवत असते, अंकुर जो आहे तो जन्म घेत असतो आणि धरणी माता जी आहे ती स्वतःचं हिरवं अंगण पाहून हर्षून जाईल, असं अप्रतिम शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ सावित्री कांबळे मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सौ सावित्री कांबळे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की श्रावण धारा बरसत आल्या लेवून रंग हिरवाईचा,
श्रावणधारा बरसत आल्या लेवणी रंग हिरवाईचा, मना मनाला मोहवून जाई स्पर्श रेशमी आनंदाचा. वाह. श्रावणधारा बरसत आल्या लेवणी रंग हिरवाईचा, मना मनाला मोहवून जाई स्पर्श रेशमी आनंदाचा. पाझरला घन भवताली बहरली धुंदावनी, पाझरला घन भवताली बहरली धुंदावनी. फुलवित मोर पिसारा मधुमास येई श्रावणी, फुलवित मोर पिसारा मधुमास येई श्रावणी. वाह. तर श्रावणातला मधुमास आणि पाझरलेला घन, ज्यामुळे बहरलेली धुंदाशी आवनी मॅडमच्या अप्रतिम अशा रचनेमध्ये जणू अवतरलेली होती. खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन होतं. आणि यानंतर पुढच्या एका कवितेमध्ये सोमदत्त कुलकर्णी सर लिहित आहेत हडपसर पुणे येथून. सोमदत्त कुलकर्णी सरांनी हडपसर पुणे येथून लिहिलंय की आला आला श्रावण आला मज बहु आनंद झाला, आला आला श्रावण आला मज बहु आनंद झाला. रिमझिम ही पावसाची अदा असेही श्रावणाची निसर्ग बहरून आला. वाह. रिमझिम ही पावसाची अदा असेही श्रावणाची निसर्ग बहरून आला. व्रतवैकल्ये सुरू होती, व्रतवैकल्ये सुरू होती, सणांची असते ख्याती. रोम रोम फुलून आला, आला आला श्रावण आला मज बहु आनंद झाला. वाह. तर श्रावण आला आणि खूप आनंद झाला असे भाव व्यक्त करताना सरांनी लिहिलंय की रिमझिम पावसाची ही आधा श्रावणाची आहे, ज्यामुळे निसर्ग भरून येतोय. खूप अप्रतिम रचना होती. पुढच्या एका कवितेमध्ये सौ उर्मिला परुळकर मॅडम लिहित आहेत न्यूझीलंड येथून. सौ उर्मिला परुळकर मॅडम यांनी न्यूझीलंड येथून लिहिलंय की सोसाट्याचा वारा सुटला विजा अशा चमकल्या, सोसाट्याचा वारा सुटला विजा अशा चमकल्या. गडगडाटाच्या आवाजात हा श्रावण महिना आला, गडगडाटाच्या आवाजात हा श्रावण महिना आला. पावसात भिजून गेल्यामुळे, पावसात भिजून गेल्यामुळे श्रावणातही ती धुंद झाली, पावसात भिजून गेल्यामुळे श्रावणातही ती धुंद झाली. रात्रीच्या काळ्या अंधारात रातराणी पण फुलून आली, रात्रीच्या काळ्या अंधारात रातराणी पण फुलून आली, रातराणी पण फुलून आली. वाह वाह. तर खरंच खूप अप्रतिम सुंदर असं श्रावणाचं वर्णन करताना मॅडमनी लिहिलंय की सोसाट्याचा वारा सुटला, विजा चमकल्या आणि गडगडाटात श्रावण आला. त्या श्रावणामध्ये जेव्हा त्या श्रावणाच्या सरींमध्ये जेव्हा आपण भिजतो त्यावेळी रातराणी सुद्धा फुलते. अप्रतिम शब्दांकन होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सचिन अरमरे सर लिहित आहेत चिपळूण रत्नागिरी येथून. सचिन अरमरे सरांनी चिपळूण रत्नागिरी येथून लिहिलंय श्रावण सरी या शीर्षकाखाली सर लिहित आहेत की हिरवागार निसर्ग ओले डोंगर माथे, श्रावण सरीने नटली धरती सारी. हिरवागार निसर्ग ओले डोंगर माथे, श्रावण सरीने नटली धरती सारी. नागपंचमी रक्षाबंधन गोपाळ कृष्ण माखन खाई, नागपंचमी रक्षाबंधन गोपाळ कृष्ण माखन खाई. सणांची रेलचेल पाहून मन मात्र आनंदी होई. वाह. श्रावण म्हणजे भक्ती, श्रावण म्हणजे शक्ती. क्या बात आहे. श्रावण म्हणजे भक्ती, श्रावण म्हणजे शक्ती. शिव आराधना करता मिळेल मुक्ती, शिव आराधना करता मिळेल मुक्ती. रंगीबेरंगी फुले रानोमली, हिरवा शालू नेसली धरती. रंगीबेरंगी फुले रानोमली, हिरवा शालू नेसली धरती. चिंब भिजवतात श्रावण सरी, चिंब भिजवतात श्रावण सरी. आनंदाच्या लहरी उठती, आनंदाच्या लहरी उठती. वाह. तर श्रावण सरी ज्यामुळे निसर्ग हिरवा होऊन जातो, ज्यामुळे डोंगर माथे ओले होऊन जातात नाही का, आणि सणांची रेलचेल आणि ज्यामध्ये भक्ती, शक्ती आणि मुक्ती या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मिळतात, असा हा पवित्र श्रावण. खूप अप्रतिम सुंदर वर्णन श्रावणाबद्दलचं या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेमध्ये अतुल कमलाकर तिवाकर सरांनी पुणे येथून लिहिलंय. अतुल कमलाकर तिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून की निसर्गात चालतो लपंडाव ऊन पावसाचा, तद्दत जीवनात खेळ चालतो सुखदुःखांचा. वाह.
कात टाकून धरती नेसते हिरवा शालू हिरवा हिरवा, कात टाकून धरती नेसते शालू हिरवा हिरवा, भूतकाळ विसरा सुरू झाला बघा दिवस नवा. क्या बात आहे. कात टाकून धरती नेसते शालू हिरवा हिरवा, भूतकाळ विसरा सुरू झाला बघा दिवस नवा. रंगीत रांगोळ्या इंद्रधनू करतात रंगांची उधळण, रंगीत रांगोळ्या इंद्रधनू करतात रंगांची उधळण, झटका मरगळ नका घालू उत्साहाला व्यसन, झटका मरगळ नका घालू उत्साहाला व्यसन. आणि सर शेवटी असं लिहित आहेत की समानता ही बघून मी आश्चर्यचकित होतो, समानता ही बघून मी आश्चर्यचकित होतो, म्हणून माझ्या आयुष्याला मी श्रावण म्हणतो. समानता ही बघून मी आश्चर्यचकित होतो, म्हणून माझ्या आयुष्याला मी श्रावण म्हणतो, मी श्रावण म्हणतो, मी श्रावण म्हणतो. क्या बात आहे, क्या बात आहे. वाह वाह. तर जसं सरांनी या रचनेमधून श्रावण याबद्दल लिहिताना खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन केलेलं आहे की निसर्गात जसा ऊन पावसाचा लपंडाव चालतो तसंच जीवनामध्ये सुद्धा सुखदुःखांचा खेळ चालतो. आणि जेव्हा आपल्याला काही दुःख असेल तर मरगळ झटकली पाहिजे, उत्साहाला व्यसन नाही घातलं पाहिजे, असा सुंदर सकारात्मक संदेश सुद्धा सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होता श्रोते हो. आणि यानंतर आपण आपल्या आजच्या शोच्या पुढच्या रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ मनीषा शेखर तामणे मॅडम लिहित आहेत बोरिवली मुंबई येथून. सौ मनीषा शेखर तामणे मॅडम यांनी बोरिवली येथून मुंबई येथून लिहिलंय आला आला श्रावण या शीर्षकाखाली. मॅडम लिहित आहेत की जाहली उन्मादक विरहाने पोळलेली धरा, निळा सावळा मेघ हसला जरासा बरसला. जाहली उन्मादक विरहाने पोळलेली धरा, निळा सावळा मेघ हसला जरासा बरसला. वळेसर थेंबांचे लेवून लाजू लागली नव्हती, वळेसर थेंबांचे लेवून लाजू लागली नव्हती, ऊन पावसाच्या खेळात शृंगार सृष्टीचा सजला. वाह. ऊन पावसाच्या खेळात शृंगार सृष्टीचा सजला. रान सारे हिरवेगार बिलवर मोत्यांचे पानावर, उत्साह आनंद बहरला सोन टक्का फुलला. रान सारे हिरवेगार बिलवर मोत्यांचे पानावर, उत्साह आनंद बहरला सोन टक्का फुलला. मॅडम शेवटी असं लिहित आहेत की नटली अवनी पाचूने प्राजक्ताचे सुरेख कोंदण. क्या बात आहे. नटली अवनी पाचूने प्राजक्ताचे सुरेख गोंदन, छेडत मेघ मल्हार साजिरा श्रावण बहरला, छेडत मेघ मल्हार साजिरा श्रावण बहरला, गोजिरा श्रावण बहरला, साजिरा श्रावण बहरला, गोजिरा श्रावण बहरला. क्या बात आहे. आणि खरंच की विरहाने पोळलेली उन्मादक झालेली अशी धरा असते, तो निळा सावळा मेघ हसतो आणि बरसतो. त्या वळेसर थेंबांचे लेवुनी लाजू लागली नव्हती. तर श्रावण जो एखाद्या पाने फुले पक्षी प्राणी यांच्यामध्ये नवीन जीव जणू काही ओततोय, त्याचा चेहरा मोहरा बदलून टाकतोय, त्याचं संपूर्ण रूप बदलून टाकतोय. जसं की रान सारे हिरवेगार बिलवर मोत्यांचे पानावर. खूप अप्रतिम अशी उपमा होती. आणि या अप्रतिम आणि सुंदर अशा कवितेसोबतच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या काही सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहात एक छोट्याशा ब्रेकनंतर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत, म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.